खबर है महाराष्ट्र के पुणे जिले से दिल को दहला देने वाला एक मामला सामने आया। घटना मावल तालुका की बताई जा रही है। यहाँ एक महिला काफी दिनों से गायब थी, जिसकी गुमशुदगी की रिपोर्ट पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई थी। पुलिस मामले की जांच में भी जुटी हुई थी और आखिरकार पुलिस ने इस मामले का पर्दाफाश कर लिया। जानकारी के मुताबिक इस महिला का एक व्यक्ति के साथ प्रेम प्रसंग चल रहा था। प्रेमी गजेंद्र दगड़खेर अपनी गर्भवती प्रेमिका का अस्पताल में गर्भपात कराया था, लेकिन डॉक्टरों की लापरवाही के कारण उसकी प्रेमिका की मौत हो गई, जिसके बाद उसने अपने दोस्त रविकांत गायकवाड़ के साथ शव को मावल ले गया। आरोपी प्रेमी ने अपनी प्रेमिका के 2 मासूम जिंदा बच्चों को मृतक महिला के शव के साथ इंद्रानी नदी की बहती धारा में फेंक दिया। जिंदा बच्चों और मृतक महिला के शव को ठिकाने लगाने के बाद आरोपी वहां से फरार हो गया और ऐसे हरकत करने लगा कि मानो उसने कुछ किया ही ना हो। फिलहाल MIDC पुलिस ने मामला दर्ज कर दोनों आरोपियों को धर दबोचा है और उनसे पूछताछ की गई तो आरोपियों ने अपना गुनाह कबूला। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। बहुत बड़ा धोखा हुएला है, बहुत बड़ा धोखा करेला है। 2 छोटे छोटे बच्चे थे, तो सोली जाके नदी में फेंक डाले। बच्चों को भी, जिंदा बच्चों को पानी में डाल दिया। ऐसा कैसा आदमी होगा? वो आदमी को सजा चाहिए। गजेंद्र दगड़खेर को ऐसी सजा दो कि वो किसी के साथ, दूसरे के साथ नहीं करना चाहिए। आज मोहल्ले में हमारे सब लोग रहते, वो दूसरे बेटी के साथ ये नहीं चीज करना चाहिए। इसको छोड़ना ही नहीं चाहिए, इसकी फांसी की सजा होना चाहिए। हाँ, होना चाहिए। दिनांक 11 जुलै 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती। सदर तक्रारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या 2 मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते। सदर मिसिंगच्या तपासामध्ये विवाहित महिलेचे एका इसमासोबत प्रेम संबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या 2 मुलांना परत तळेगाव दाभाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून, प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे। त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या 2 आरोपींनी फेकून दिलेलं आहे। सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्हीही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस न्यायाधीशासमोर हजर केलं असता त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे CDR तपासणी केली असता त्यामध्ये हे जे संशयित आरोपी आहेत यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली दिलेली आहे। नमूद मृत महिला ही मागील 2 वर्षापासून आपल्या आईवडिलांसोबत वराळे या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्यूट असल्यामुळं ती आईवडिलांकडे राहत होती आणि जी मुलं आहेत, एक 5 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 2 वर्षाचा मुलगा आहे।